राजकोटच्या अग्नितांडवात 28 बळी. दिल्लीतही 7 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू. मुर्दाड यंत्रणेनं घेतले निष्पाप जीव. राजकोटच्या TRP गेम झोन मध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 9 मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाल्यानं देशभरात हळहळ व्यक्त केली जाते. राजकोटच्या कालावड रोडवर असलेल्या TRP गेम झोन मध्ये लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. अख्खा गेम झोन जळून खाक झाला. गेम खेळण्यासाठी आलेल्या निष्पाप चिमुकल्यांचा यात बळी गेलाय. या प्रकरणी 6 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेम झोन सुरू केल्यापासून आतापर्यंत एकदाही अग्निशमन विभागाची NOC घेतली नसल्याचं उघड झालंय. इतकंच काय तर चिमुकल्यांसाठी असलेल्या गेम झोन मध्ये साधी अग्निशमन यंत्रणाही नव्हती. पोलिसांनी गेम झोनच्या मालकासह 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. गेल्या 4 वर्षांपासून TRP गेम झोन सुरू होता. वेल्डिंगमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. गो कार्टिंग रेसिंगसाठी गेम झोनच्या मैदानात 800 टायर्स होते. आग लागली त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी करण्यात येणार आहे अशी ही माहिती आहे. राजकोटच्या गेम झोन मधली आग विझत नाही तोच राजधानी दिल्लीतील बेबी केअर सेंटरला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून 7 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. विवेक विहार भागातील बेबी सेंटरला लागलेल्या या आगीतून 12 मुलांना कसं बस वाचवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या बेबी केअर सेंटर मधील इतर मुलांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. राजकोट असो वा दिल्लीची दुर्घटना, चौकशी करून कारवाईची आश्वासनही दिली जातील. पण यात जीव गमावलेल्या निष्पाप चिमुकल्यांची काय चूक होती हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट G24 तास.